माजी क्रिकेटर विनोद कांबळीला मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। छातीत दुखू लागल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। वाहन चालवत असताना कांबळीला त्रास सुरू झाला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता पाटील यांनी तत्परतेनं विनोद कांबळीला लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। तिथे आयसीयू कक्षात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। आपण बघू शकतो ही दृश्य। विनोद कांबळीला काही वेळापूर्वी लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। छातीत दुखू लागल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय। सीनियर पीआय सुजाता पाटील आपल्याबरोबर आहे। सुजाताजी, आपण बघतोय की आपण स्वतः त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। जेव्हा आपल्याला लक्षात आलं की त्यांना त्रास होतोय, जरा आम्हाला याविषयी अधिक माहिती द्या। मी इन्स्पेक्टर सुजाता पाटील, माटुंगा पाटील इन्चार्ज आहे। ऍक्च्युली हायवे अपार्टमेंट जे आहे सोम्या ग्राउंडच्या समोर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे साऊथ बॉन्डनी कांबळी साहेब जे एक क्रिकेटर आपले आहेत ते त्यांच्या पाठीवर व्हाईट कलरच्या गाडीमधून येत होते आणि माझ्या शिपायाकडे ते आले आणि त्यांना सिव्हिअर पेन येत होत्या। तर त्या आल्यानंतर माझ्या कॉन्स्टेबलने मला फोन केला। तर आय वॉज नियर बाय। तो त्यांना वाटेतच मी हे केलं की गाडी बाजूला करण्यासाठी, पण त्यांनी ऐकलं नाही। स्वतः गाडी चालवत पुढे आले। पुढे आल्यानंतर आम्ही ड्रायव्हर अरेंज केला आणि त्यानंतर माझी गाडी मागे लावून त्यांना आम्ही घेऊन गेलो। तर एक एक मिनिट आणि एक सेकंड जो होता तो आम्हाला फार महत्वाचा आणि बोलाचा होता आणि त्यांना सिव्हिअर पेन म्हणजे अनबेरेबल होत्या। लिटरली वॉज क्राईंग आणि मला मदत द्या वगैरे, मदत मला पाहिजे, मला घेऊन चला डॉक्टरांकडे, असे त्यांचे म्हणजे कळवळत होते हे अक्षरशः। आणि त्यानंतर त्यांच्या मिसेसना वगैरे फोन करून सांगितलं त्यांनी तिकडून घराकडून त्यांच्या म्हणजे बांद्रामध्ये राहायला आहे। तर तिथून त्यांनी अँब्युलन्स वगैरे पाठवली। ती अँब्युलन्स आमची मिस झाली। आम्ही त्यांना अगदी तत्काळ म्हणजे अक्षरशः देवाचा धावा करत आम्ही त्यांना घेऊन गेलो की त्यांच्या सिव्हिअर पेन आम्हालाही काही समजत नव्हतं। आणि त्यानंतर लीलावती गेल्यानंतर त्यांना ऍडमिट करण्यात आलं आयसीयू मध्ये वगैरे आणि त्यावेळेला मी थांबले, पण फार भयानक पेन होत्या त्यांच्या, ते अनबेरेबल। आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर थोडासा श्वास आमचा हे झाला आणि आय एम नॉट स्टील म्हणजे स्टेबल नाही कारण सगळं पाहिल्यामुळे मी सुद्धा अगदी हातबल झाले होते, कारण आम्ही काय करू शकतो हे कळत नव्हतं। आणि त्यामुळे एवढीच प्रार्थना आहे देवासमोर की बाबा ते स्वतः चांगल्या प्रकृतीमध्ये चांगली व्यवस्थित होऊन फक्त घरी व्यवस्थित जावेत, बस दुसरं काही नकोय। खरंय, अगदी तत्परतेनं आपण विनोद कांबळीला लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि धन्यवाद सुजाताजी आमच्याशी बोलल्याबद्दल। सुजाता पाटील वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आपल्या बरोबर होत्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।